तर विषय होता गावच्या यात्रेचा, म्हणजेच आपल्या यशवंतरायाचा. तर चला तर मग यशवंतरायाच्या नावानं चांग भलं असा छबिना काढायचा म्हटलं तर आदल्या रात्रीची तयारी पण दाखवलीच पाहिजे. इकडं पोरांची आणि कार्यकर्त्यांची तयारी चालूच होती. इकडं तर यशवंतरायाचे मूळचा कोकणातील बापूजी बुवा, जे की मंदिर कडापी या गावात आहे. दरवर्षी आपण कोकणात पण जातो, कोकणातील पण व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे आणि ही यशवंतरायाचा व्हिडिओ आहे. दरवर्षीप्रमाणे छबिन्याचा पहिला ठोका म्हणजे अण्णाने टाकला आणि यावेळेस छबिना काहीतरी वेगळा आणि युनिक होता, कारण सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेले, कारण याच्यामध्ये म्हाताऱ्या माणसापासून फार छोट्या मुलापर्यंत सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेले, कारण छबिना होता आपल्या यशवंतरायाचा. तर आपण आता छबिना आपल्या मंदिरातून म्हसोबा मंदिरात नेणार होतो. इकडं ज्ञानभाऊनी सगळ्यांना लाल करून टाकलेलं गुलालाने, कारण पोतच त्यांनी त्यांच्याकडे घेतलेलं. सगळ्यांच्या अंगावर नुसतं गोल जे पांढरा दिसला त्याला लाल करून टाकलेला. इकडं ढोलांचा तर आवाज एकदम असा घुमतच होता. म्हातारी माणसं, तरणी, सगळी पोरं एवढे एन्जॉय करत होती ना, कारण वरात आपल्या देवाची होती. आणि आपल्या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे, लोकांना सुट्ट्या जरी नसल्या ना, दिवाळीला एक वेळ लोक येत नाहीत, पण देव दिवाळीला नक्कीच येतात, कारण देव दिवाळीला असते आपल्या यशवंतरायाचे म्हणजे आपल्या कुलदैवताची यात्रा. तर या यात्रेला सगळे लोक पुण्या मुंबईवरून कुठे असतील तिकडून येतात. आणि हे अण्णा आहेत आमच्या गावातील, त्यांचं वय जवळपास 86 आहे, पण एखाद्या तरुणाला पण लाजवतील असे हे जहाज वाजवत होते. तर तुम्ही जहाज ऐका बघा. कसं आहे, काही प्रथा माहीत जरी नसले ना तरी त्याचा अनुभव घेणं लय महत्वाचं असतं. त्या डिगाभाऊने आणलेलं नातवाला त्यांच्या काठीचे दर्शन घेण्यासाठी. इकडे शंकर आणि पंची गुलाल एकमेकावर टाकायची जुगलबंदी चाललेली. आता पोत शंकरच्या हातात घेतले म्हणले कोणच पांढरा दिसणार नाही, कारण गोट्याला बी तिने एवढा रंगावला. हळूहळू सगळ्या काट्या पुढे घेतल्या, कारण आता पालखी बाहेर काढायची होती मंदिरातून. आणि इकडे फटाक्यांचा जोरच चालू केलता पोरांनी. हळूहळू काट्या सगळ्या बाहेर आणल्या, कारण पालखीला पण आणायचं होतं. ढोली मागं होती सगळी आणि गुलालवाली कार्यकर्ते सगळे पुढे होते. कोणाच्या काही इच्छा पूर्ण झाल्या असतील किंवा कोणाला काही इच्छा पूर्ण करायच्या असतील तर लोक सगळे आपल्या स्वइच्छेने काठीला तोरण बांधतात. मग तुम्ही ती 5 नारळ, 10 नारळ, 21 नारळ, 51 नारळ, किती पण नारळाचे बांधू शकता तोरण तुम्ही काठीला. त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होते, अशी एक जुन्या लोकांची म्हण आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव पण घेतला आहे. आपले काटे सगळ्या मेन चौकात आलत्या आणि सगळे कार्यकर्ते पण मेन चौकात आलते माळवाडीच्या. काठीचे पहिले मानकरी म्हणजे संजय दादा आणि त्यांच्या मागे असणारा वैभव हिंजवडेला असतो, तिकडून आलेला होता स्पेशल काठीला हात लावायला. आणि हे जगताबाई आमचे पाहुणे बघा, यांचा पण लय भरपूर सहकार्य असतं माळवाडीच्या कुठल्याही कार्यक्रमात. तुम्हाला म्हणलं होतं ना, पुणे मुंबईवरून लोक येतात सुट्टी काढून, ते पण स्पेशल यात्रेसाठी आणि छबिन्यासाठी. गावाकडची ह्या सुंदर प्रथा तुम्हाला खरंच प्रेमात पाडतील. पुढे या. हा, थांबा एवढी अलीकडे बालकी. हा, घ्या आता जावा. कसं आहे, गावाकडले कार्यकर्ते मागे सरत नाही, सगळे म्हणले अरे थांबा आमचा फोटो काढा, आम्ही थांबलो इथे सत्याकडावरती.
मला पहिल्यापासून जुने लोक भेटली ना की त्यांच्या गप्पा ऐकायला भारी वाटतं, त्यामुळे ह्यांचा शूट पहिला घेतला मी. पालखी यशवंतरायाच्या मंदिरातून निघून आपल्या माळवाडीच्या मेन चौकातून येऊन मेन रोडला आलती आणि सगळ्या काट्या पुढे आलत्या, कार्यकर्ते सगळे पुढे आलते, कारण ढोले आणि पालखी मागे होती तर त्यांना पण पुढे घ्यायचं होतं. आणि इकडे बाळाला म्हणलं आता माझा पण फोटो काढ. इकडे फटाक्यांचा माहोल चालू झाला. मी म्हटलं आपला पण कुठेतरी हातभार लागावा, मग नारळाने भरलेली काठीला हात लावला. वैभव आणि मी दोघांनी मेन रोडवर काठी आणली ती. म्हणणं काय आज आपले 2025 यशवंतरायाची यात्रेचा चांगल्या प्रमाणात उत्साह चालू आहे. तुझं काय म्हणणं काय? वातावरण छान आहे, सगळे एन्जॉय करतो. वाईब एन्जॉय करतोय. इकडे सौरभान शरदने गुलाला आणली एकमेकांना एवढी बोलवत होती ना, त्यांनी विषय हात केला तर नुसती लालच झाली दोघं पण. ह्या सगळ्या उत्साहामध्ये पालखी म्हसोबाच्या मंदिरापुढे आली आणि सगळी ढोलकरी, सगळी काठीवाली, सगळी म्हसोबाच्या मंदिरापुढे आली. आणि ही म्हसोबाचं मंदिर आहे गावाच्या मध्यभागी जे होतं यशवंतरायाचं मंदिर होतं. इकडे सगळी पालखी आल्यानंतर इथं अंगात वारं येतं, म्हणजे अंगात येतं, देवबाप्पा अंगात येतो असं म्हणतात त्याला. गावातील महिला पण कामातून वेळ काढून आपल्या देवबापाचे दर्शन घ्यायला येतात, कारण पालखी म्हसोबाच्या मंदिरात आलेली असती रोडच्या साईडला एकदम. आणि इकडे जुनी लोक आणि नवीन तरुण पिढी मिळून यात्रेचा उत्साह साजरा करत होते. म्हणल्याप्रमाणे देवबाप्पा पहिल्यांदा संपतनानाच्या अंगात येणार होते, मग संपतनानाने त्याची तयारी केली आणि पुढे आले. इकडे गावातल्या महिला पण बसलेल्या, घरातली कामं त्यांनी आवरून आलत्या आणि त्या हिशोबाने बसलेल्या. इकडे पानाने बसलेली जसं का की बाळा, त्या ज्या गावातनं बाहेर दिलेल्या पुरी असतात त्या पण यात्रेला येतात आणि छबिना सगळे येतात आवर्जून. तोपर्यंत इकडं अण्णाच्या अंगात वारं आलतं, देवप्पा अण्णाच्या अंगात पण आलते. आणि मेन हायवेला आमचा छबिना चालल्यामुळं इथं नागासाधू पण थांबलेले जातात. तर त्यांचं आणि नेनाभाऊचं बोलणं चाललेलं, नेनाभाऊने स्वखुशीन दिले पण ते काय ऐकत नव्हते. पण तरी पण नंतर ना आम्ही सगळ्यांनी म्हटलं बस एवढंच घ्या. छबिना संपत चालता तर नवाला काही झालती. नवाने त्याचं पहिलं बकरं आणलं आणि इथं लगेच आकडेला अडकावलं. आणि कारण यात्रेचा एकच दिवस खायचा असल्यामुळं 12पर्यंत छबिना पोहोचला आणि 12 नंतर लगेच बकरी पाडायला सुरुवात झाली. आणि इकडं सगळ्यांनी त्यांची एक करून बकरी आणली आणि आकडेला अडकावली. आता तिसरं जे वारा अंगात येणार होतं, जगुनानाचे येणार होतं आणि ते वारा अंगात पण आलतं.
आम्ही जरा मागं थांबलेलो इकडं ओंकार भैया, टीव्ही, माऊली, सौरभ आम्ही सगळे थांबलेलो इकडे रोडवरती. भैया मोबाईल मध्ये बसलेला बघत. इकडे सगळं यात्रा कमिटीच्या बॉडी बसलेली इकडे मंदिरात आणि इकडे सगळं जोगराच्या अंगात वारा आला त्यामुळे सगळ्यांचे सगळी बाजूला येऊन थांबलेले. शेवटचं वारं झालं की छबिना संपला आणि सगळ्यांनी आपापल्या घरी बकरी कापायला बाळाबाळांना जेवण घालायला गेले. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.